नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद लोकसभेसाठी एकनाथ शिंदेंचा उमेदवार ठरला. चंद्रकांत खैरेंविरोधात संदीपान भुमरे या शिंदे सेनेच्या शिवसैनिकाला तिकीट. आता शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होणार आहे. विद्यापीठात अग्नितांडव. कुलगुरू बंगल्याच्या मागील भागात आग. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट. आता सविस्तर बातम्या. औरंगाबाद लोकसभेच्या जागेसाठी महायुतीचा उमेदवार आता ठरला आहे. येथून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांना दिले. 25 एप्रिल रोजी भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीने याआधीच औरंगाबाद लोकसभेसाठी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार असे विचारले जात होते. शिवसेना भाजप यांच्या युतीत हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिलेला आहे. यावेळी मात्र भाजपने देखील या जागेवर आपला दावा सांगितला होता. परिणामी या जागेवर महायुतीने उमेदवाराची घोषणा केली नव्हती. दरम्यान आता संदीपान भुमरे यांच्या नावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे आता औरंगाबाद लोकसभेमध्ये एमआयएम आणि 2 शिवसैनिकांमध्ये अशी तिरंगी लढाई रंगणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीबाबत एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीतच संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता संदीपान भुमरे यांनी देखील तयारी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते येत्या 25 एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर आता विनोद पाटील काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागले आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी अर्ज भरण्याच्या आज दुसऱ्या दिवशी 6 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर संदीपान भुमरे, विनोद पाटील यांच्यासह एकूण 85 उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी अर्ज भरण्याच्या आज दुसऱ्या दिवशी 6 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये हिंदुस्थान जनता पार्टीचे बबनगीर उत्तमगीर गोसावी, बहुजन महापार्टीचे मनीषा उर्फ मंदा खरात, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी दुसरा अर्ज दाखल केला. अपक्ष खान एजाज अहमद मोहम्मद बिस्मिल्लाह, खाजा कासिम शेख किस्मतवाला, सुरेश आसाराम फुलारे यांनी आपापले अर्ज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे दाखल केले. तर संदीपान भुमरे यांनी 1, विलास संदीपान भुमरे यांनी 2, विनोद नारायण पाटील यांनी 3 उमेदवारी अर्ज घेऊन गेले आहेत. 2 दिवसात एकूण 85 उमेदवारी अर्ज खरेदी केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाडा बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा महाविकास आघाडीला असणार असे संकेत पत्रकार परिषदेत रमेश गायकवाड यांनी दिले. याबरोबरच भव्य घटना बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. 2024च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये 2 विचार प्रवाह निर्माण झालेले. एक संविधानवादी विचारसरणी आहे आणि दुसरी संविधान विरोधी आहे. आणि संविधान विरोधी शक्ती ही गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये सत्तेवर आल्याच्या नंतर या देशातली ज्या आपल्या देशाच्या संविधानामध्ये जे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, समानता, बंधुत्व, न्यायावर आधारित असलेलं संविधान आपल्याला प्राधिकृत करून दिलेलं आहे. त्यामधील धर्मनिरपेक्षता शब्द वगळण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. आणि ते जर सत्तेत पुन्हा आले तर त्यांच्या अजेंड्यावर पहिल्यांदा या देशातली राज्यघटना बदलून टाकायची आहे. आणि त्यामुळं ते या देशातले सर्व विरोधी पक्ष कमजोर करायला निघालेले आहेत. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक लोकांना ईडीच्या धमक्या देऊन, CBIच्या धमक्या देऊन, त्याचप्रमाणे देशातलं जे शेतकऱ्याचं आंदोलन सुरू होतं दिल्लीला, त्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये त्यांनी जे खिळे ठोकले रस्त्यावर, मोठमोठ्या भिंती बांधल्या आणि शेतकऱ्याचं आंदोलन दडपण्यासाठी अश्रुधुराचा आणि गोळीबाराचा वापर केला. आणि म्हणून हे हुकुमशाही सरकार येणार आहे म्हणून आम्ही 2024ला नरेंद्र मोदी यांचं सरकार देशामध्ये येऊ नये ही भूमिका घेऊन आम्ही घटना परिषद या ठिकाणी घटना बचाव परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. 30 एप्रिलला कालडा कॉर्नर येथे सायंकाळी 6 वाजता घटना बचाव परिषद होणार आहे.
आणि त्यामध्ये आम्ही जे देशातले जे काही अनुसूचित जाती जमाती OBC अल्पसंख्याक त्याचप्रमाणे शेतकरी शेतमजूर या सर्वांना आम्ही त्या परिषदेला निमंत्रित करणार आहोत. रामनवमीची मिरवणूक संपल्यावर तलवारी नाचवणाऱ्या टोळक्यांच्या विरोधात सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी जीव धोक्यात घालून तिघांना ताब्यात घेतले. रामनवमीची मिरवणूक संपल्यावर टोळक्याने तलवारी नाचवायला सुरुवात केली. पोलिसांनी रोखले असता त्यांच्यासोबतही हुज्जत घालू लागले. सिटी चौक पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मिरवणूक गुलमंडी पार्किंग समोर रोडवर आल्यावर संपली. वाद्य बंद झाल्यावर एक व्यक्ती पगडी बांधलेला व त्याच्यासोबत इतर दोघे हातात तलवारी घेऊन एकमेकांच्या हातात देत नाचू लागले. त्यांना पोलिसांनी हटकले असता त्यांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत हातातील तलवारी एकमेकांकडे देत आणखी जोरजोराने फिरवून त्यांच्याजवळ कोणी येऊ नये म्हणून दहशत निर्माण केली. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता पगडीवाल्याने तलवार स्वतःकडे घेऊन सर्व अंमलदारांसोबत झटापट सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी जीव धोक्यात घालून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडील तलवारी जप्त केल्या. हा प्रकार बुधवारी 17 एप्रिल रात्री घडला. मनिंदर सिंग गडेवाले, अनिल बाबूराव अवचार वय 30 वर्ष, रिक्षा चालक, गांधी पुतळा, खाराकुवा गवकर अपार्टमेंट. आदित्य प्रमोद पानसरे वय 29 वर्ष, राहणार जोहरीवाडा, गुलमंडी, औरंगपुरा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनाची अवहेलना करून बेकायदेशीर श्वान बाळगल्याने एका विरोधात फिरते श्वान पथक प्रमुख यांनी सिटी चौक पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलाय. महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार जाहीर प्रकटनाद्वारे शहरातील सर्व श्वान मालकांनी श्वान परवाना काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दिनांक 1 एप्रिल ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत एकूण 66 श्वान मालकांनी श्वान परवाना काढले असून 47 श्वान मालकांनी श्वान परवाना नूतनीकरण केले आहे. यातून मनपाकडे 80,000 रुपये महसूल जमा झालाय. परंतु अद्यापही बऱ्याच श्वान मालकांनी श्वान परवाना काढला नसल्याचे निदर्शनास आले. या अनुषंगाने दिनांक 5 एप्रिल रोजी शहरातील शरीफ कॉलनी येथील श्वान मालक यांच्या विरुद्ध विनापरवाना श्वान बाळगण्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला होता. आज पुन्हा महानगरपालिकेचे फिरते श्वान पथक प्रमुख सुरेश ओंकार डोंगरे यांच्यासोबत अशोक कांबळे, विजय जाधव हे गुलमंडी कुंभारवाडा परिसरात गस्त घालत असताना त्यांना सुनील लक्ष्मण सुबे हे त्यांच्या घरी विनापरवाना बेकायदेशीर श्वान बाळगत असल्याचे आढळून आले. याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे श्वान परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनाची अवहेलना करून बेकायदेशीर श्वान बाळगल्याने त्यांच्या विरुद्ध आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार फिरते श्वान पथक प्रमुख सुरेश ओंकार डोंगरे यांनी सिटी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय. तरी अद्यापपर्यंत ज्या श्वान मालकांनी श्वान परवाना काढला नसेल अशा श्वान मालकांनी परवाना काढून घ्यावा व कारवाई टाळावी असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी शेख शाहिद यांनी केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आज 18 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने सुमारे अर्ध्या तासानंतर ही आग आटोक्यात आणली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात कुलगुरूंच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या UGC मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या गेस्ट हाऊस परिसरात रात्री 11:50 सुमारास अचानक आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे या गेस्ट हाऊस शेजारीच असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आणि ते भीतीपोटी मैदानात आले. त्यांनी सुरुवातीला ही आग विझवण्याचा प्रयत्न केला,
पाहता पाहता आगीने विक्राळ रूप धारण केले आणि आगीचे मोठेच्या मोठे लोळ उठू लागले. या आगीची खबर मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन पथकाने रात्री 12:25 ही आग आटोक्यात आणली. विशेष म्हणजे विद्यापीठ परिसरात आगीची ही घटना घडूनही विद्यापीठ परिसराच्या पालकत्वाची जबाबदारी असलेले कुलसचिव घटनास्थळी फिरकलेही नाहीत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबरोबरच काही दिवसांपूर्वी देखील विद्यापीठ शेजारी आग लागल्याची घटना घडली होती. ती आग अग्निशमन दलाच्या पथकाने सुमारे आटोक्यात आणली होती. आठवडाभरामध्ये ही दुसरी घटना आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले व माजी स्थायी समिती सभापती तथा महानगर प्रमुख राजू वैद्य यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकाचे अधिकारी यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पाणी पुरवठा संदर्भात चर्चा करून निवेदन सादर केले. माजी महापौर नंदकुमार घोडेले व माजी स्थायी समिती सभापती तथा महानगर प्रमुख राजू वैद्य यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे अधिकारी यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पाणी पुरवठा संदर्भात चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या भागाच्या समस्या मांडल्या. अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी त्या सगळ्या लिहून घेतल्या. त्यानंतर प्रशासकांनी सर्व समस्या येत्या 8 दिवसात सोडवू अशी ग्वाही दिली. प्रामुख्याने अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा, दूषित पाणी पुरवठा, जलवाहिनीवरील गळती, पाण्याची वेळ या सगळ्या समस्यांचे येत्या 8 दिवसात निवारण करा, अन्यथा महापालिकेच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा गंभीर इशारा राजू वैद्य यांनी प्रशासकांना दिला. यावेळी मध्यचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, आनंद तांदुळवाडीकर, सुशील खेडकर, दिग्विजय शेरखाने, वीरभद्र गादगे, मकरंद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. रिसोर्सेसचा आपण चांगला वापर केला तर मला वाटतं याच्यामध्ये अनेक गोष्टीतून सोल्युशन निघू शकतं. 2-3 गोष्टी प्रामुख्याने करायची गरज आहे. एक तर दूषित पाण्याची समस्या तातडीने आपण निवारण करू शकतो. तो प्रॉब्लेम फक्त लिकेजमुळे असू शकतो, त्यामुळे तातडीने होऊ शकतो, ते आपण तातडीने केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, पाणी पुरवठ्यावर काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्याच्या पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये कसल्याही परिस्थितीत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची, लोकप्रतिनिधीचे तर उचललेच पाहिजे, पण सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा फोन अटेंड केला पाहिजे, त्यांना सूचना दिल्या पाहिजे, योग्य ती माहिती दिली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं पाण्याचं शेड्यूल चेंज होत राहतंय, फ्लक्च्युएट होत राहतंय, लोकांना अपडेट केलं पाहिजे. आज काय होतंय, एखादा माणूस आहे, एखादं कुटुंब आहे, नोकरीला 2 नवरा बायको आहे, 7 वाजताची पाण्याची वेळ, पाणी येणार असते 11 वाजता, 7 वाजल्यापासून 9-9:30 वाजेपर्यंत वाट बघतात, पाणी येत नाही. करायचं काय? नोकरीला जायचं का पाण्यासाठी थांबायचं? ह्या सगळ्या शहरामधल्या प्रॉब्लेमवर आपलं सोल्युशन एकच असलं पाहिजे. मला माहित आहे की आता इमिजिएट काय जादूची काडी नाही, आपण फिरवलेल्या लोकांचा पाणी पुरवठा सुरळीत झाला हे आम्हालाही समजतं, पण आहे त्या रिसोर्सेसचा आपण चांगला वापर करत नाही हे दुसरं. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद लोकसभेसाठी एकनाथ शिंदेंचा उमेदवार ठरला. चंद्रकांत खैरेंविरोधात संदीपान भुमरे या शिंदे सेनेच्या शिवसैनिकाला तिकीट. आता शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होणार आहे. विद्यापीठात अग्नितांडव, कुलगुरू बंगल्याच्या मागील भागात आग, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडीएन.